मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही अपडेट चेक केलेले असेल तर तुम्हाला असे लक्षात आले असेल की तुम्हाला आता जे अनुभव प्रमाणपत्र आहे हे ज्या विद्यार्थ्यांचे कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आलेला आहे त्यांना आता अनुभव प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर अशाबद्दल तुम्ही अपडेट चेक केले असेल तर नेमकी अपडेट कोणती आहे आणि ते जे पत्र मिळणार आहे ते कोणकोणत्या विद्यार्थ्याला मिळणार आहे त्याबद्दलची अपडेट आपण या अगोदर लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली होती। तरी ज्याही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला असेल जर त्यांना सरकारकडून म्हणजे जे आस्थापनेमध्ये तुम्ही काम केलेलं असेल जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळत असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे। कारण अशी अपडेट आलेली आहे की जे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे यानंतर ज्याही कंत्राटी भरती निघणार आहे जेव्हा मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे ज्याही संस्थांना तेव्हा प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण कंप्लीट केलेले आहे ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। परंतु अजूनपर्यंत सरकारकडून याबद्दलचा GR यायचा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांचा कालावधी संपत आला असेल आणि तुम्हाला जर अनुभव प्रमाणपत्र मिळत असेल तर प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे। कारण सर्व जे प्रशिक्षणार्थी आहे यांनी मोर्चा काढलेला आहे त्यानंतर आवेदन दिलेले आहे की जो कार्यकाळ आहे हा वाढवून देण्यात यावा। कारण सरकारकडे प्रशिक्षणार्थ्यांनी निवेदन दिलेले आहे मोर्चा सुद्धा काढलेला आहे परंतु सरकारकडून अजून कोणत्याही प्रकारची कार्यकाळ वाढण्याबद्दल प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना परत निवेदन देण्यासाठी आस्थापनेला रिक्वेस्ट करून त्यांच्या मार्फत जेही तुम्हाला पत्र द्यायला सांगितलं होतं तशा प्रकारे तुम्ही पत्र देऊ शकता। कारण ते पत्र दिल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो। भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की आमचा कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला या योजनेमध्ये जर सरकारकडून प्रतिसाद मिळाला तर आम्हाला यामध्ये फायदा मिळणार का। तो हो, कार्यकाळ संपला असला तरी तुम्हाला जोही निर्णय येईल त्या निर्णयानुसार तुम्हाला फायदा मिळणार आहे। आणि सरकार प्रतिसाद देत नसल्यामुळे येत्या 12 तारखेला सांगलीला परत मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपला असेल त्यांना जर प्रमाणपत्र मिळत असेल तर प्रमाणपत्र आपल्यासाठी गरजेचं राहणार आहे। तर ही होती एक इम्पॉर्टंट अपडेट। कारण भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की प्रमाणपत्राचं काय करायचं, कारण जर कार्यकाळ वाढत नाही आहे तर ते प्रमाणपत्र घेऊन आम्ही काय करणार। तर विद्यार्थी मित्रांना एकच समजून सांगायचं आहे की जे तुम्ही प्रमाणपत्र घेतलेले आहे तुमच्याकडे बाकी विद्यार्थ्यांकडे असे प्रमाणपत्र नाही आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनेचा जर यामध्ये फायदा फक्त तुम्हाला 6 महिनेच नाही तर यानंतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे ते प्रमाणपत्र तुमच्यासाठी अतिशय गरजेचं राहणार आहे। युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।